5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी। सूत्रांची माहिती। 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार। निरीक्षकांच्या बैठकीत गटनेत्याची निवड। राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। अजित पवारांकडून स्पष्ट, तर अंदाजे 5 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली जिल्हाध्यक्षांची बैठक। दिमाखात नव्या सरकारचा शपथविधी करण्यासाठी तयारी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं 3ऱ्या दिवशी उपोषण मागे। उद्धव ठाकरे जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सोडलं उपोषण। शरद पवार अजित पवारांनीही घेतली भेट। विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अद्याप राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही? ठाकरेंचा सवाल। तर बहुमत असतानाही मुख्यमंत्र्यांवर गावी जाण्याची वेळ का आली? ठाकरेंचा निशाणा। शरद पवारांपाठोपाठ अजित पवार बाबा आढाव यांच्या भेटीला। जनतेचा कौल 5 महिन्यांमध्ये बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवारांचा सवाल। 3 डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बोलावलं। काँग्रेसने केलेल्या ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगावर व्यक्त केली होती शंका। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या अचानक सातारा दौऱ्यानं राजकीय तर्कवितर्कांना वेग। 8 दिवसानंतर घोडं कुठे अडलं ते कळेना। भाजपचा मुख्यमंत्री का ठरत नाही याची कल्पना नसल्याचं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। महायुतीत कोणताही तणाव नसल्याचा दावा। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या विरोधात जनतेने उठाव करण्याची गरज। शरद पवारांची प्रतिक्रिया। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचा राऊतांचा टोला। आमदार शिरसाटांचं प्रत्युत्तर। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीस भरून अर्ज। तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंह पाचपुतेंची तयारी। नेवासा तालुक्यातील सौंदाळे गावकऱ्यांचा स्तुत्य ठराव। गावात आई बहिणींवरून शिव्या देण्यास बंदी। शिव्या दिल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस, तर धुळे परभणी 8 अंश सेल्सिअसवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।